हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला मस्त अशी सुरमई फ्राय करून दाखवणार आहे। आपल्याला ह्याला अजिबात मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ, रवा काही न वापरता आपण मस्त असं कुरकुरीत सुरमई फ्राय बघणार आहोत। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे, तुम्हाला सगळं साहित्य सांगते। मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 4 मिरच्या घेतल्या तळून लाल कलरच्या, तर हिरव्या ही चालतात, माझ्याकडे लाल होते म्हणून मी लाल घेतल्या। 2 गट्टे बारीक लसणाचे कांड्या घेतलेत मी, आणि 1 इंच आलं घेतले कापून बारीक, आणि 2 चमचे मी तांदूळ भिजत घातलं होतं। तर त्याला छान मस्त असं 1 तासभर भिजून मस्त मऊसूत झालेलं आहे ते। आता ह्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक रवाळ पेस्ट करायची आहे आपल्याला। तर पाहू शकता मस्त बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी। हे पाहू शकता, रवाळ असं वाटायचं आहे, खूप मोठं मोठं नाही आणि खूप असं पेस्टही नाही, एकदम रवाळ रवाळ असं वाटण करायचं आहे। असं हाताला असं आपण बघितलं ना की असं रवाळसारखं लागायला पाहिजे ना। तर आता हे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया, कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे मसाले कोरडे टाकून घ्यायचे आहेत, त्यामुळे मी एका ताटामध्ये हे काढून घेत आहे सगळं। आपण पाणी नंतर टाकणार आहोत थोड्या वेळाने। तर सुके मसाले सांगते तुम्हाला। तर लाल तिखट टाकले मी घरगुती 1.5 चमचा, तर तुमच्याकडे कुठला असेल ते तुम्ही वापरत असेल तो तिखट चालतो, कुठलाही ब्रँडचा असू द्या। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून तिखट वापरा। तर मी 1.5 चमचा लाल तिखट टाकले, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त धने पावडर टाकलेली आहे। मी यात 1 लिंबू पिळून घेतला होता आणि थोडं चवीपुरतं मीठही टाकलं होतं पहिल्यांदा, तर ते माझ्याकडनं स्किप झालं, तर तुम्ही नक्की टाका लिंबू आणि मीठ। अशा प्रकारे हे घट्ट वाटलं मला मी, तर मी चमचा काढून टाकला आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची आपल्याला मस्त अशी पेस्ट तयार करायची आहे, कारण की आपल्याला हे सुरमईवर कोटिंग करायचं आहे तळताना। तर अशा प्रकारे पूर्ण अशी पेस्ट करून घेतली आहे, पूर्ण फेटून घ्यायचं आहे मसाला आणि ते तांदळाचं बॅटर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण मसाला बघूया। आपण हे मसालाही चांगलं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर हे खूप असं बारीक पेस्ट करत बसायचं नाही, पाणी टाकून बिना पाण्याचंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे। तर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया, पाण्याचा वापर नाही करायचा ह्याच्यात अजिबात। तर अशा प्रकारे कोरडं असं खरबड असं वाटून घेतलेलं आहे मी। आता धुतलेले मासे घेते मी सुरमईचे, हे बघा अर्धा लिंबू पिळून स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतले। लिंबाने काय होतं, असं वशाळ वशाळ वास येत नाही माशांचा, मग छान मस्त मासे खाताना लागतात, वास येत नाही मग खाताना। तर ही सुरमई आहे मोठी लाल कलरची, 2 प्रकारची येतात, एक पांढरी एक लाल, तर ही लाल प्रकारची आहे। तर आता ह्याच्यामध्ये टाकल्या अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। तर मीठ आपण ह्या मसाल्यामध्ये टाकल्यामुळे मी त्यात मीठ नाही टाकलं। आता हे सगळं आपण मसाला वाटलेला आहे तो सुरमईवर लावून घेऊया। तर अशा प्रकारे पूर्ण मसाला मी मिक्सरच्या भांड्यातून सुरमईवर टाकला आहे। आता ह्याला सगळा मसाज देऊया मस्तपैकी, सगळे मसाले आणि ते कोरडे मसाले चांगलं सुरमईला लावून घ्यायचं आहे। खूप काही असं चिटकत नाही आहे, असंच थोडं थोडं दिसतं, पण खाताना खूप असं भन्नाट टेस्ट लागतं ना। तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी रेसिपी। आणि त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कुठल्याही क्षणी माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा। तर असं पूर्ण मी मसाला आता सुरमईला लावून घेतलेला आहे। 5 मिनटं त्याला असंच आपण ठेवलं तरी चालतं, अर्धा तास। आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट तळलं तरी चालतं। तर माझ्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे मी आता लगेचच तळून घेणार आहे। तर जे आपण ते तांदळाचं बॅटर घेतलं होतं ना ते घेऊया। आता ते बॅटरमध्ये आपण हे सुरमई जी मसाला लावली आहे ना ती मस्त अशी कोट करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे पूर्ण असं सुरमई त्या पिठामध्ये मस्त असं खालीवर करून मस्त सुरमईवर ते पीठ लावून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण चारी बाजूने मी सुरमईला ते बॅटर लावून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे आपण सगळे मासे कोट करून घेणार आहोत मसाल्यातले। तर असे पूर्ण
बॅटर त्याला तांदळाचं लावून मस्त कोटिंग देणार आहोत. आता लगेच आपण हे फ्राय करायला घ्यायचं आहे. तर मी एक तवा मस्त गरम करून घेतला आणि तेल टाकून घेतलं 2-3 पळी. ह्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं, त्यामुळे काय होतं क्रिस्पी मस्त असे मासे होतात. आता गरम झालेल्या तेलामध्ये आपण हे एक एक कोट केलेले मासे सुरमई सोडून घ्यायचं आहेत अशा प्रकारे. ते छान मस्त बॅटर झालेलं आहे, मस्त कोटिंग बसलेली आहे. खूप छान टेस्ट भन्नाट लागते ह्याला. तुम्ही नवीनच प्रकारची रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा, खूप छान आवडेल तुम्हाला. तर हे आपल्याला गॅस बिलकुल बी फास्ट करायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे. कारण की जास्त फास्ट केला तर मासे असे कच्चे कच्चे राहतील बघा. तर एकदम मीडियम ह्याच्यावरच आपण हे मासे फ्राय करायचे आहेत. तर बॅटर असं कमी वाटलं की थोडंसं लावून घ्या वरनं थोडं थोडं. आता ह्याला 5-1 मिनिटभर असंच मस्त खालनं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. आणि नंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ह्याला पलटी करू शकता. तर चाकूच्या साहाय्याने बघते मी, असं मस्त बघा लगेच बाजूला झाला मासा, मस्त खालनं फ्राय झालेला आहे. तवा खूपच हालतोय हँडल नसल्यामुळे. आता मी हे पकडणी धरून छान उलटणीच्या साहाय्याने सगळे मासे पलटी करून घेणार आहेत. एकदम अलगद हाताने करा, कारण की ह्याच्यात तेल उडण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूहळू हे मासे तुम्ही आलटी पलटी करून घ्या. आणि गॅस एकदम स्लो करायचा आहे. मस्त ह्याला क्रिस्पी गोल्डन रंग येऊस्तर तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आलटी पलटी करून मी मस्त 15-20 मिनिटभर मासे तळून घेतलेले आहेत. बघा किती सुरेख कलर आलेला आहे आणि चवीला पण खूप भन्नाट झाले होते. त्यामुळे मी तुम्हाला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अशा प्रकारे पूर्ण मी आलटी पलटी करून 10-15 मिनिटभर मासे मस्त फ्राय केलेले आहेत, पाहू शकता. तर ह्याच्यावरचं थोडंसं कोटिंग निघून गेलेलं आहे. नाही तर तुम्ही म्हणताल काय बाई रेसिपी सांगते सगळं कोटिंग निघून गेले. तर असं थोडंसं वाद निघतंच, काय करणार आता. तर बघा हे सगळे मी मासे आता ताटामध्ये काढून घेतलेले आहेत, पाहू शकता. मस्त असे क्रिस्पी क्रिस्पी मासे झालेले आहेत. आपल्याला बिलकुल बी रवा किंवा तांदळाचं पीठ नाही वापरलं आपण, फक्त 2 चमचा कच्च्या तांदळापासून मस्त सुरमई फ्राय केलेली आहे. बघा कसं लगेच तुटलं गेलं, किती क्रिस्पी झालेले आहेत ते कोटिंग. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण की जेव्हा मी माझी रेसिपी टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. हे मुलांसाठी मी रव्याचे मासे तळले होते, कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन मी. तर मस्त खा, स्वस्त राहा.